0.555 आन्सर. पहिला प्रश्न आहे 0.555 आन्सर. आता बघा इकडं समजा असा असेल 5/10 याचं उत्तर काय लिहिणार हो तुम्ही? 5/10. शून्याचा भाग लागला 5 आलं. पुढे अजून आपल्याला भाग लावायचा आहे म्हणून याच्यावर शून्य घेतला, इथं दशांश चिन्ह, इथं 5 आला. 10 5 50 म्हणजे याचं उत्तर आलं 0.5. आता असं असेल ओके, तर याचं काय उत्तर येईल हो? याचं काय उत्तर येईल? तर 55/100 शून्याचा भाग लागला 55 आलं, शून्य दशांश चिन्ह, इथं 5 म्हणजे इथं आला 500, इथं राहिला 500, याच्यावर घेतला शून्य, इथं आला 5, इथं आला 500 बरोबर 000 म्हणजे उत्तर किती आलं? 0.55. बरोबर आहे का? आता समजा असं असेल 555 अपॉन, तर काय उत्तर येईल? 1 2 1 2 1 0 1 आहे, दशांश चिन्ह इथं आलेलं आहे. एकावर 2 शून्य आहे, दशांश चिन्ह इथं आलेलं आहे. म्हणजे इथं दशांश चिन्ह असतं ते इकडे डाव्या बाजूला येतं भागाकार करत असताना, आणि गुणाकार करत असताना काय होतं? उजव्या बाजूला जात असतं. लक्षात ठेवा, कोणत्याही संख्येला 10 100 1000 गुणाकार 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 दशांश चिन्ह उजवीकडे आणि भागाकार असेल तर दशांश चिन्ह डावीकडे. लक्षात घ्या. ओके, म्हणजे गुणाकार असेल तर उजवीकडे जातं आणि भागाकार असेल तर ते डावीकडे येतं. म्हणजे इथलं दशांश चिन्ह डावीकडे 2 कर म्हणजे 0.55 म्हणजे इथं काय येणार हो? बरोबर आहे का? म्हणजे आपलं यासाठी आपण हे P/Q स्वरूपात लिहू शकतो की नाही? म्हणजे 555/1000 हे याचं आपण उत्तर लिहू शकतो. तो 0.555 इज इक्वल टू 555/1000 आणि इज इक्वल टू P/Q. या स्वरूपात एकदम सोपं आहे. 29.568 बार आन्सर. काय करायचं? x इज इक्वल टू 29.568 बार. आता दशांश चिन्हाच्या राईट हँड साइडला किती अंक आहेत? 1 2 3. अजून पुढे असणार आहे. असं असेल, बरोबर आहे का? असं असणार आहे, अजून पुढे असणार आहे असं. पण दशांश चिन्हाच्या पुढे 1 2 3 अंक आहेत, म्हणून याला आपण काय करायचं? 1 2 3 गुणायचं आहे दोन्ही बाजूला. म्हणजे या बाजूला पण 1000 ने गुणायचं आणि इथं सुद्धा 1000 गुणिले 29.568. आता इथं काय होईल हो? 1000x इज इक्वल टू, गुणाकार करत असताना आताच मी सांगितलेलं आहे, गुणाकार करत असताना दशांश चिन्ह उजव्या हाताला उजव्या बाजूला किती कर? 1 2 3 1 2 3 म्हणजे इथं असं येईल याचं 29.568 पॉइंट. याच्या पुढे काय अजून आहे तर 568. ओके, आता हे मिळालं आपल्याला, हे मिळालं 1, हे मिळालं 2. या 2 मधून 1 काय करायचं? वजा करायचं आहे. सबट्रॅक्ट 1 फ्रॉम 2 म्हणजे 1000x minus x is equal to 29.568 minus 29.568. इथं आला तुमचा 999x इज इक्वल टू, आता याची वजाबाकी आपल्याला करता आली पाहिजे, तरी पण मी इथं तुम्हाला काय करून दाखवतो? वजाबाकी करून दाखवतो. 29.568 minus 29.568
याचा आला 0 पॉइंट, बरोबर आहे का? आता हे काय झालं 9 आणि 9 18 4 2 1 3 आणि 3 6 5 9 2 म्हणजे आपल्याला मिळाला 29539 29539 ओके. आणि मग आपल्याला x इज इक्वल टू 29539 अपॉन 999 हे झालं याचं उत्तर. आता उत्तर कसं लिहिणार, याचं उत्तर कसं लिहिणार, म्हणून इथं काय करायचं आहे, आन्सर 29.568 बार इज इक्वल टू 39 अपॉन 999. म्हणजेच आपण x इज इक्वल टू 9 इथं असं म्हणा, लेट x इज इक्वल टू 9.315 बार दिलं तर चालेल की नाही, कारण का हाच ग्रुप पुन्हा पुन्हा लिहावा 315 315 315 असाच पुढे भाग लागत जाणार आहे. म्हणजे हे काय पुन्हा पुन्हा रिकरिंग टाइप आहे. आता या दोन्ही बाजूला किती न गुणायचे सांगा बघू, कशावरून ठरवायचे ते, दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला राईट हँड साइडला 1 2 3 करायचं. 1 2 3 एकावर 3 शून्य घ्यायच्या, एकावर 3 शून्य म्हणजे 1000 आणि म्हणून इथं म्हणायचं 1000 into x is equal to 1000 into 9.315 परत 315 म्हटला तरी चालेल. इथं आला तुमचा 1000x is equal to, आता गुणाकार करत असताना सांगितलेलं आहे दशांश चिन्ह उजव्या बाजूला राईट हँड साइडला जेवढे शून्य आहेत तेवढे अंक जातो. म्हणजे इथं आहे 1 2 3 3 शून्य आहेत म्हणजे 1 2 3 इथं येईल म्हणजे 9315.315 ओके. आणि मग आता याला काय करा तुम्ही, 2 म्हणा, याला म्हणा 1, सबट्रॅक्ट 1 फ्रॉम 2 ओके. हे जे 1 आहे हे काय करायचं आहे, दुसऱ्याकडून वजा करायचं आहे. म्हणजेच 1000x minus x is equal to 9315.315 minus 9.315. Therefore 999x is equal to, ही वजाबाकी करायची आहे. काय होते बघा इथं 9315.315 मायनस 9 पॉइंट म्हणजे 9.315 याला 0 आला पॉइंट. आता याची फक्त वजाबाकी किती आली, 15 तून 9 म्हणजे 9 आणि 6 15 1 0 9306 आले का. आणि दशांश चिन्हाच्या पुढे शून्य आहे ते काही नाही लिहिलं तरी चालेल. म्हणजेच x is equal to 9306 upon 999 and this is our answer. Therefore 9.315315 is equal to upon 999. This is the answer. आणि हे बघा P छेद Q या स्वरूपात आहे, फॉर्म मध्ये आहे. उदाहरण आहे 357.417 डॅश डॅश डॅश. आन्सर आपलं जे काय पॅटर्न ठरलेला आहे त्या पॅटर्न प्रमाणे जायचं आहे. दिलेली जी संख्या आहे, दिलेली जी काय पद आहे ते आपण काय करायचं आहे, x घ्यायचा आहे. म्हणजे लेट x is equal to 357.417417 ओके. आता बघा याच्या पुढे म्हणजे शे सोडा, याच्या पुढे किती आहे, 3 अंक आहे म्हणजे किती न गुणलं पाहिजे आता 1000. x is equal to into 357.417417 ओके. म्हणजे काय होईल,
1000x इज इक्वल टू 1 2 3 1 2 3 म्हणजे 3 5 7 4 1 7. ओके. आणि मग आता काय करायचं, यातून हे वजा करायचं. सबट्रॅक्ट 1 फ्रॉम 2. याला 2 म्हणा, याला 1 म्हणा. ओके. आणि मग काय होईल, 2 मधून 1 वजा म्हणजे 1000x मायनस x इज इक्वल टू 3 5 7 4 1 7 मायनस 357.417. अँड देअरफॉर याची वजाबाकी तुम्हाला माहिती आहे 999x इज इक्वल टू याची वजाबाकी काय ते बघा 357.417 पॉइंट. बरोबर आहे का. इथे काय येणार आहे 417 हे बार असेल इथं आणि इथं असेल 357.417. याला हे जाईल म्हणजे 00 आला इथं 0 5 आणि 6 करा 3 1 0 7 5 3 म्हणजे याचं उत्तर आलं 357.060. ओके. हे समजले का वजाबाकी बघा. and therefore x is equal to 357,060 upon 999 and this is the answer. म्हणजे आपण असं लिहायचं आहे 357,417 is equal to 357,060 upon 999 and this is the answer. $30.219 बार. 219 बार याचा अर्थ 219 असं रिपीट होत राहणार आहे. आपला जो पॅटर्न ठरलेला आहे, जी पद्धत आहे ती पहिल्यांदा हे जे दिलेलं आहे ते आपण काय करायचं x घ्यायचंय म्हणजे let x is equal to 30.219 बार. ओके. आता परत मी सांगितलंय की दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला किती अंक आहेत 1 2 3 म्हणजे या दोन्ही बाजूला कितीने गुणलं पाहिजे तर 1000 ने. जेवढे अंक आहेत तेवढे शून्य द्यायचे एकावर म्हणजे किती झालं 1000 झालं. आणि म्हणून इथं 1000x बरोबर 1000 गुणिले 30.219 इथं 219 येईल की नाही. बरोबर आहे का. म्हणजे 1000x is equal to 1 2 3 म्हणजे 30,219.219 हे झालं दुसरं, हे झालं पहिलं. आणि म्हणून मग सबट्रॅक्ट 1 फ्रॉम 2 म्हणजे हे जे पहिलं जे आपण काय घेतलेलं आहे x घेतलेला आहे ते दुसऱ्या याच्यातून काय करायचं आहे वजा करायचं आहे. म्हणजे 1000x minus x is equal to 30,219.219 minus 30.219. ओके. and therefore हे आता तुम्हाला माहित झालं असेल 1000x वजा x म्हणजे 999x is equal to याची वजाबाकी याला हे जाईल. बरोबर आहे का. म्हणजे मी परत लिहून दाखवतो तुम्हाला 30,219.219 minus 30,219 याला हे 0 0 0 येईल वजाबाकी 9 वजा 0 9 8 1 0 1 सॉरी 3 म्हणजे याचं उत्तर आलं 30,189. ओके. आणि मग x is equal to 30,189 upon 999 आणि आपण x काय घेतलेला आहे हा घेतलेला आहे. आणि म्हणून मग 30.219 बार is equal to 30,189 upon 999 अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर आहे.
प्रत्येक प्रश्न हा याच पॅटर्न नुसार सोडवायचा आहे. याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतले असतील आतापर्यंतच्या उदाहरणाचे. तुमच्या लक्षात येईल. राईट द फॉलोइंग नंबर्स इन इट्स डेसिमल फॉर्म. राईट द फॉलोइंग नंबर्स इन इट्स डेसिमल फॉर्म म्हणजे खाली जे काही नंबर दिलेले आहेत ते डेसिमल फॉर्म मध्ये रूपांतरित करायचं आहे. दुसरा होता तो काय होता, डेसिमल दिलं होतं ते p छेद q या स्वरूपात होतं. आता p छेद q या स्वरूपात दिलेलं आहे त्याचं डेसिमल मध्ये करायचं. एकदम सोपं आहे बघा. -5/7 आन्सर. दुसरं काहीही करायचं नाही. नेहमीप्रमाणे -5 ला 7 न भागायचं आहे. म्हणजे येणारं उत्तर जे आहे ते वजा येईल. म्हणजे 5/7 शून्याचा भाग लागला इथं आला 5 बरोबर. अजून पुढे भाग लावायचा आपल्याला. इथं दशांश चिन्ह याच्यावर 0 7 49 1 राहिला 0 याच्यावर घेतला 0 7 1 7 3 परत 0 घेतला 7 चौक 28 राहिले 2 परत याच्यावर 0 घेतला 7 दोन्ही 14 राहिले 6 परत 0 घेतला 7 ते 8 56 राहिले 4 बरोबर आहे का. याच्यावर परत 0 घेतला 7 5 35 म्हणजे 40 वजा 35 राहिले 5 याच्यावर 0 घेतला 7 7 49 राहिला 1 याच्यावर 0 घेतला 7 1 7 राहिले 3. म्हणजे परत बघा 5 नंतर परत 7 चा भाग लागेल 1 चा लागेल परत 4 चा लागेल. म्हणजे असंच हे परत काय होईल रिकरिंग सुरू होईल. आणि म्हणून इथं आपण थांबायचं आहे. आणि याचं उत्तर याच्या खाली तुम्ही लिहायचं आहे. मी इथं लिहून दाखवतो. -5/7 इज इक्वल टू मायनस नंबरला प्लस न भागलेला आहे म्हणजे याचा जो भागाकार येईल तो मायनस येईल. -0.71428 ओके. आणि म्हणजे हा गट पुन्हा येतोय. हा गट पुन्हा भाग लागतोय या गटाचा. असा याचा अर्थ. एकदम सोपा आहे. भागाकार करायचा आहे नेहमीप्रमाणे जो तुम्ही पूर्वीपासून जो शिकत आलेला आहे भागाकार त्याच पद्धतीनं. यामध्ये दुसरं काहीही असा प्रकार नाही. दुसरं उदाहरण आहे 9/11 9/11. एकदम मी इथं तुम्हाला 9 11 शून्याचा भाग 9 दशांश एवढं नेहमी येतच ते. आता 11 8 88 राहिले 2 याच्यावर 0 11 दोन्ही 22 होईल म्हणजे 11 1 11 बरोबर का. 11 आणि 9 20 पुन्हा 0 11 8 88 परत 2 परत 0 11 1 11 परत 9 परत 0 11 8 88 येते का लक्षात. म्हणजे परत 2 म्हणजे इथं काय तुमच्या लक्षात आलं तर 818181 असा भाग लागत जाईल. म्हणजे 81 12 म्हणजे याचं आन्सर 9/11 इज इक्वल टू 0.81 आणखीन 12. एकदम सोपं आहे. लिहून घ्या स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा तुमचं तुम्ही नंतर मनाला सोडवलं तरी चालेल. आता हा जो प्रश्न आहे तो हा प्रश्न मित्रांनो थोडासा काय आहे समजून घेण्यासारखा आहे. अशा प्रकारचे तुम्ही 7व्या आठवीला प्रश्न सोडवलेले आहेत पण ते वेगळ्या अर्थाने सोडवले आहेत. दिस इज द इररेशनल नंबर. दिस इज द इररेशनल नंबर. आणि इररेशनल नंबरचं कन्वर्ट कशात करायचं आहे डेसिमल मध्ये करायचं आहे. म्हणजे आपल्याला 5 चं वर्गमूळ काढावं लागेल. म्हणजे भागाकार पद्धतीने जे काय वर्गमूळ काढायची जी पद्धत आहे आपण खालच्या वर्गाला जी शिकलोय तीच इथं पद्धत आहे. किंवा आपल्या या टेक्स्ट बुक मध्ये पेज नंबर 23 पानावर डेसिमल फॉर्म ऑफ इररेशनल नंबर्स अशी काही 2 उदाहरणं तुम्हाला काय केलेली आहेत सोडवून दिलेली आहेत. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 2 and 3 बाय डिव्हिजन मेथड भागाकार पद्धतीने काय करायचं आहे आपल्याला याचं वर्गमूळ काढायचं आहे थोडक्यात. आणि जे काही येईल ते डेसिमल फॉर्म मध्ये आपण लिहायचं आहे. आता ही जी पद्धत आहे ही पद्धत तुम्ही विसरला असाल कदाचित. गणितामध्ये कोणतीही गोष्ट विसरायची नाही. पाठीमागच्या वर्गातले जे काही फॉर्म्युले असतील नियम असतील काही कन्सेप्ट असतील ते पुढच्या वर्गामध्ये आपल्याला कायमपणे लक्षात राहिले पाहिजेत किंवा ते पुढच्या वर्गामध्ये आपल्याला गरजेचे असतात पण विसरायचं नाही. आता हे तुम्हाला 7व्या 8वीला झालेलं आहे
तरी सुद्धा मी एक उदाहरण तुम्हाला एक थोडासा मार्ग दाखवतो, एक गाईडलाईन देतो कसं सोडवायचं आहे आणि तुम्ही त्या पद्धतीने घरी सराव करू शकता, काय फारसं अवघड नाही. आता तुम्हाला एक काय करतोय बघा, इथं लिहायचं आहे 5. ओके, आणि त्यानंतर 5 च्या पुढे अंक नाही. अंक नसले की आपल्याला माहिती आहे आपण काय करतो, 0 0 घेतो. ओके, म्हणजे जोडी जोडी घ्यायची, 2 2 1 2 3 4. मी एवढ्याच घेतले, तुम्ही अजून घेऊ शकता, निवांतपणे तुम्ही सोडवू शकता. ओके, आता पहिला नियम असा आहे की या 5 ला भाग लावायचा, भागच लावायचा, भागाकार पद्धत आहे. काय करायचं आहे बघा, एक कोणताही अंक घ्यायचा आहे, त्याच अंकाला त्याच अंकाला गुणायचं, किंवा कोणत्या संख्येचा वर्ग यातून वजा जातोय. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16 अँड सो ऑन. बरोबर आहे. भागाकार करत असं काय करतोय, मोठ्यात मोठी संख्या भाग केली पाहिजे, म्हणजे हे नको आहे, 9 काय जाणार नाही, 16 जाणार नाही, म्हणजे राहिलं काय हो, 4 राहिले. 4 म्हणजे कोणाचा वर्ग आहे, 2 चा, म्हणजे 2 गुणिले 2. लक्षात ठेवा, 2 गुणिले 2. मी इथं 2 लिहितो, ठीक आहे. तेच 2 मी इथं लिहितो, तेच 2 मी यामध्ये मिळवणार आहे. काय काय केले बघा, एकच अंक मी 3 ठिकाणी लिहिलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे, 3 ठिकाणी एकच अंक, आणि प्रत्येक वेळेला तोच अंक, म्हणजे जो काही तुम्ही घेणार आहे अंक, तो 3 ठिकाणी लिहायचाच, चुकायचं नाही. 1 2 आणि इथं 2 वेळा इथं लिहायचं आहे. ओके, आता यानंतर काय करायचं, यानंतर काय करायचंय बघा, तर 2 गुणिले 2 म्हणजे 4, याची करायची वजाबाकी, आणि जे 2 वरती घेतले त्यात 2 मिळवायचा आहे, आणि इथं काय लिहायचा, 4 लिहायचा आहे. तुमच्या लक्षात आलं असेल, मी इथं जागा सोडलेली आहे. 2 च्या बरोबर इथं 4 लिहायचं नाही, तर काय करायचं, थोडस या बाजूला यायचं आणि इथं जागा सोडायची. कशाला सोडायची ते पुढे सांगतोय. आता हे बघा, 5 वजा 4 इथं आला 1. ओके, इथं आला 1, इथं आहे 4, भाग जाईल का हो, जाणार नाही, म्हणून इथं दशांश चिन्ह द्यायचं. याच्या पुढच्या 2 शून्य याच्यावर घ्यायच्या. समजतंय का बघा, 2 शून्य का, तर वर्गमूळ काढत असताना जोडी जोडीनंच आपण काय करायचं असतं, घ्यायचं असतं, आणि म्हणून इथं 2 शून्य घ्यायच्या. आता बघा, इथं 4 आहे पहिलाच आपला. ओके, महत्वाचं आहे, लक्षात द्या, लक्ष द्या इकडं. इथं 4 आहे. 4 च्या पुढे जो अंक तुम्ही लिहिणार आहे, 4 च्या पुढे इथं जो अंक तुम्ही लिहिणार आहे, तो अंक लिहून जी संख्या तयार होईल, त्या संख्येला त्याच संख्येने, म्हणजे समजा मी 4 च्या पुढे इथं 5 लिहिला, तर 45 झाले. 45 गुणिले जो अंक लिहिलाय की नाही त्यानंच गुणायचं, म्हणजे 5 नच गुणायचं. मी सांगितलं मग तुम्हाला, 2 हा अंक 3 ठिकाणी, तसा 5 हा अंक 3 ठिकाणी, 1 2 आणि इथं भागाकार 3. ओके, मग काय लिहिलो इथं, 5 5 25, 2 5 चोक 20 आणि 2 22, 5 5 25, 2 5 चोक 20 आणि 2 22. इथं आलं 225. इथं किती आहे, 100 आहे, म्हणजे 5 घेऊन चालेल का, नाही. मग या 4 च्या पुढे काय घेऊया, 2 घेऊया. आता जे 2 घेतलेलं आहे त्यानंच गुणायचं आहे. लक्षात ठेवा, जी संख्या तुम्ही घेताय ती 3 ठिकाणी लिहायची आहे. 1 इथं घेतली त्यानंच गुणायची आहे, तीच संख्या इथं लिहायची आहे, भाग जात असेल तर. ओके, मग काय ते बघा, 2 दुनी 4 आणि 2 चौक 8 आलं किती, 84, म्हणजे हे 100 मधून वजाच आहे, आणि म्हणून मी इथं 2 लिहितोय. बघा कुठं कुठं लिहितोय 2, मी इथं 2 लिहितोय, तोच 2 मी इथं लिहितोय, आणि अधिक तोच 2 मी इथं लिहितोय. लिहिले का 3 ठिकाणी, 1 2 आणि 1 2 आणि हा 3. ओके, या दोघांचा गुणाकार किती आलेला आहे, 84. इथं वजाबाकी आणि इथं प्लस. लक्षात घ्या, आत वजाबाकी आहे, बाहेर काय आहे, बेरीज आहे. 10 तून 4 गेले, 6 चा 1 8 आणि 9 आणि 1 10 0. आता या दोघांचं काय करायचे, बेरीज करायचे. 42 आणि 2 44. ओके, मी इथं जागा ठेवलेली आहे. समजतं का कशाला जागा ठेवली, तर पुढचा अंक आपल्याला शोधायचा आहे.
समजतंय का? पुढचा अंक आपल्याला शोधायचा आहे, आपण 5 चं वर्गमूळ शोधायचं आहे, शोधायचं नाही. आता त्यानंतर इथं कोणता अंक घेतला? आता बघा, हा जो 2 चा ग्रुप आहे 0 चा, तो इथं काय करायचा? 0 0 लिहून घ्यायचा आहे. नेहमीप्रमाणे साधा भागाकार आहे. आता त्यानंतर 44 इथं एक अंक लिहायचा आहे. जो इथं अंक लिहितोय त्याच अंकानं त्या संख्येनं गुणायचा आहे. समजा मी इथं 3 घेतला तर इथं 3 नच गुणायचा आहे. म्हणजे या सगळ्या संख्येला 3 न गुणलं तर 3 त्रिक 9, 3 चौक 12, 1 3 चौक 12 आणि 1 13. 13 29 इथं येईल. म्हणजे मी इथं 3 लिहितो, इथं 3 लिहितो आणि अधिक यामध्ये 3 करतो. समजते का? म्हणजे 3 न गुणलं तर काय होईल? 13 2 9 इथं वजा आणि इथं अधिक. 3 आणि 3 6 4 4. मी इथं काय केलेलं आहे? थोडीशी जागा, तो अंक शोधायचा आहे, तो इथं ठेवायचा आहे. 10 तून 9 गेला, 9 आणि 1 10, 2 1 3 आणि 7 10, 3 आणि 1 4 आणि 2 6. इथं आला 271. इथं आला 271. पुढची स्टेप काय? तर या 2 शून्य आहेत, या 2 शून्य इथं खाली लिहून घ्यायच्या. 1 2. समजतंय का? बघा, समजतंय का रे? हे जे आहे हे फार महत्त्वाचं आहे. एकदम सोपी ट्रिक आहे, ही सोपी पद्धत आहे, पुस्तकामध्ये दिलेली आहे. तुम्ही 7वी 8वी ला शिकला असाल तरी पण अजून एक मी उदाहरण सोडवून देतो इथं तुम्हाला. आता इथं 4 4 6 आणि इथं पुढे रिकामी जागा ठेवलेली आहे. ओके. आणि इथं आहे, इथं जरी तुम्ही काय समजा 4 4 6 आणि इथं समजा 6च घेतला तर काय होतंय बघा. मी अगोदर सोडवलेलं आहे थोडं, त्यामुळं मी अगोदर एक पूर्वी सोडवून बघितलेलं आहे, सोडवून दिलेलं आहे, त्यामुळे माझ्या पटकन संख्या लक्षात राहत आहे. 6 आणि इथं समजा इथं 6 घेतलं गुणिले 6, ही जी संख्या घेतलेली आहे त्यानंच गुणायचं आहे. 6 6 36, 3 6 6 36 36 38 39. बरोबर का? परत 3 6 चौक 24 आणि 3 27, 2 6 चौक 24 आणि 2 26. ओके. म्हणजे इथं येईल 26 7 9 6. इथं येणार 6, इथं पण येणार 6 आणि इथं पण येणार 6. 3 ठिकाणी अंक लिहायचा, हे कायम डोक्यात फिट ठेवायचं. 3 ठिकाणी 1 2 3. आतल्या संख्येची वजाबाकी, बाहेरच्या संख्येची बेरीज. एकदम सोपं आहे. आतल्या संख्येची वजाबाकी 10 तून 6 गेले 4, 9 1 10 0 7, 7 आणि 4 11, 6 आणि 1 7 0 0. बरोबर आहे का? आता पुढचं काम काय आपलं? या ज्या 2 शून्य आहेत, या 2 शून्य काय करायच्या? इथं लिहून घ्यायच्या. यांची बेरीज 6 आणि 6 12. मी इथं अंक लिहायला जागा ठेवलेली आहे. 6 आणि 6 12, 4 1 6 आणि 1 7 4 4. आता बघा बरं, आता याच्या पुढं तुम्ही सोडवायचं. आता याच्या पुढं आता काय करायचंय? कितीचा भाग लागतोय बघायचं. यामध्ये एक संख्या लिहायची आहे. 6 आणि 6 12, 2 आणि 4 1 6 आणि 1 7 4 4 4. बरोबर आहे का? अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे? पुढं 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 जायचं आहे. इथं आहे 40 400, इथं आहे 44. समजा इथं जरी काय घेतला तरी याच्यापेक्षा ही संख्या लहान होणार आहे, म्हणून इथं घ्यायचा 0. शून्याचा भाग लागतो का नाही कधी कधी? आणि म्हणून इथं पण शून्याचा भाग लागेल. इथं 0 0 0 0 येईल. वजाबाकी करायची. मी सांगितलेला आहे जो अंक इथं घेताय तो 3 वेळा 1 2 आणि तोच यामध्ये मिळवायचा आहे. 0 + 0 0. इथं जागा ठेवा. बरोबर आहे? 2 7 4 4. इथं काय येईल? 0 0 4 0 4 0 0. आणि याच्या पुढे जे 2 शून्य असतील की नाही ते इथं लिहून घ्यायच्या. आपल्याला फळ्याचं जे काय मेजरमेंट आहे ते संपलेलंच आहे, परंतु माझ्या लक्षात आलेलं आहे की तुम्हाला आता हे उदाहरण समजलेलं आहे. तुम्ही आता असं पुढे जाऊ शकता.
इथपर्यंत जरी तुम्ही लिहिलं तरी तुमचं उत्तर बरोबर आहे. याच्या पुढे अजून तुम्ही 2 3 4 5 स्टेप गेला तरी तुम्हाला हे अशा पुढे काहीतरी संख्या मिळत राहतील. परंतु मित्रांनो पद्धत ही अशीच आहे. कोणत्याही संख्येचं वर्गमूळ भागाकार पद्धतीने काढा किंवा वर्गमुळात 5 ही संख्या डेसिमल फॉर्म मध्ये लिहा तर याचं उत्तर √√5 इज इक्वल टू 2.2360 अँड सो ऑन असं याचं काहीतरी उत्तर येईल. एवढं जरी लिहिलं तरी तुम्हाला 3 मार्क्स आरामशीर मिळालीच पाहिजेत. आणि याच्या पुढे वेळ असेल तर तुम्ही काय करू शकता, सोडवू शकता, इथली संख्या शोधू शकता. हे अशी पद्धत आहे. या पद्धतीने तुम्ही जाऊन हे उदाहरण सोडवा. आपल्याला 121 ला 13 ने भागायचं आहे. मित्रांनो पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो 20-25 पर्यंत आपले पाढे पाठच पाहिजे, त्याला पर्याय नाही. पण समजा नसेल तुमच्याकडे वेळ भरपूर असतो त्या वेळेमध्ये काय करायचं आपल्याला हा 13चा काय करावं लागेल तर पाढा लिहून ठेवावा लागेल किंवा 13चा पाढा पाठच करावा लागेल. मी तुमच्या माहितीसाठी म्हणून इथं आपण 13चा पाढा लिहून ठेवलेला आहे. 13 आणि 121 ला 13 ने भागायचं आहे म्हणजे 130 13 ला 130 आणि 130 च्या वरची संख्या 117 म्हणजे 13 90 117 7 आणि 4 11 00 बरोबर आहे का. दशांश चिन्ह 0 13 त्रिक 39 1 0 याच्यावर घेतला 0 13 0 0 म्हणजे 10 परत 0. आता कितीचा भाग लागेल बघा 23 7 91 राहिला 9 0 0. आता कितीचा भाग लागेल बघा 13 78 बरोबर आहे का. 13 78 10 तून 8 गेले 2 9 7 आणि 1 8 आणि 1 9 घेतला 0 120 म्हणजे 13 90. अशा प्रकारे हा भागाकार तुम्हाला करावा लागेल. काय फारसा अवघड नाही म्हणजे सोडवून देण्यासारखं पण उदाहरण आहे. परंतु तुम्हाला हे या प्रश्न तिसऱ्या मधलं जे चौथं उदाहरण आहे ते 121/13 हे उदाहरण सोडवून दिलेलं आहे.